भाई बहन, आज की रोटी की घर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 21 नोव्हेंबर 2024 गुरुवार। हॅनोक ज्याला चांगली साक्ष होती किंवा पूर्वी हॅनोक त्याने ही साक्ष दिली की त्याने देवाला संतुष्ट केले। इब्री लोकांस 11 अध्याय 5 वचन। ते होते कोणत्याही माणूस नाही, पण प्रभूने स्वतःबद्दल चांगली साक्ष दिली। हॅनोक श्रीमंत माणसाची गोटे स्तुती करण्यासाठी हजारो लोक पुढे येतील। त्यांची स्तुतीस गाणे एक प्रचंड गट आहे, पण चांगली साक्ष असणे किती आश्चर्यकारक आहे। परमेश्वराकडून कोण शोधते या मनुष्याचा आंतरिक विचार। जर पत्नी सर्व माहीत असेल तर तिच्या पतीच्या मनात विचार आणि हेतू ती कधीही त्यांच्याबरोबर रागू शकणार नाही। त्याचप्रमाणे जर एखादा पतीला त्यांची पत्नीच्या अंतःकरणाचे विचारावर आणि हेतू समजल्या तर तिच्याबरोबर रागणार नाही, परंतु जे सर्व अविभाज्य विचार, उद्देश आणि हेतू शोधतात तोच हॅनोकबद्दल चांगली साक्ष दिली आणि म्हणाला की देव त्याला प्रसन्न झाला। फक्त काही जागेत त्याने देवाकडून चांगली साक्ष मिळाली। मोशेशी संबंधित तो म्हणाला, माझा सेवक मोशे तो माझ्या सर्व घरात विश्वासू आहे। अन्ना 12 अध्याय 7 वचन। दावीद संबंधित तो म्हणाला, स्वतःच्या हृदयानंतर एक माणूस म्हणून। पहिली सामुएल 13 अध्याय 14 वचन। प्रसिद्धाची कृत्ये 13 अध्याय 22 वचन। बदलतनी येईल प्रभू येशू म्हणाला, हे एक इस्रायली आहे, याच्या मते फसवणूक नाही। योगान 1 अध्याय 44 वचन। त्याने येहूबद्दल चांगली साक्ष दिली आणि म्हटले, पृथ्वीवर त्याच्यासारखे कोणीही नाही। एक निर्दोष आणि सरळ माणूस आहे, जो देवाची भीती बाळगतो आणि दुष्ट मनुष्य आहे। आय्यूब 1 अध्याय 8 वचन। दानिएल बद्दल देवाची साक्ष दिली। डॅनियल मनुष्य मोठा प्रिय आहे आणि जॉन बॅप्टिस्ट बद्दल तो म्हणाला, स्त्रियांमधील जन्मजात जॉन बॅप्टिस्टपेक्षा मोठा संदेष्ट नाही। लूक 7 अध्याय 28 वचन। हे सर्वात मोठे साक्ष आहे। हॅनोकने स्वतःकडे देवाला आनंदित म्हणून प्राप्त केले आहे। तुम्ही परमेश्वराचे संतुष्ट आहेत काय? देव देवाला त्यांचे प्रिय म्हणून संबोधत आहे काय? तो तुम्हाला माझा प्रेम, माझा सुंदर एक म्हणून संबोधित आहे का? त्यांच्या हृदयात दगाने दावीद प्रार्थना केली, तू माझा देव आहेस, तू मला शिकव, तुझा आत्मा चांगला आहे, सरळ हृदयापर्यंत मला मदत करा। स्तोत्र 143 अध्याय 10 वचन। आपण तपासले पाहिजे आपल्या प्रत्येक कृती देवाची उपस्थितीत आणि त्या कारवाईशी प्रभू उत्सुक असेल की नाही याचा विचार करा। आपण जिथे जायचे आहे तिथेच प्रभू आपल्यासोबत जायचे आहे की नाही के म्हणून आपल्या जवळ असलेल्या संभाषणास मान्यता देईल। आपल्या कृतीद्वारे आपण कोणत्याही प्रकारे अपमानित करू नका आणि कोणत्याही प्रकारे प्रभूला दुःख देऊ नका। प्रेषित पौल लिहितात, आता विश्वास आहे त्या गोष्टीचा पुरावा आहे जो गोष्टी पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीचा पुरावा आहे, ज्याद्वारे वडिलांनी चांगली साक्ष दिली। इब्री लोकांस 11 अध्याय 1 आणि 2 वचन। देवाचे मूल तुमचे साक्ष चांगले आणि सत्य आहे काय? ते परमेश्वराने दिले आहे काय? पुढील ध्यानासाठी वचन। प्रभूला काय मान्य आहे ते शोधा। एफेसीकर 5 अध्याय 10 वचन। दिवसासाठी बायबल वाचन सकाळी एजेकिएल 16 अध्याय 17 अध्याय, संध्याकाळी जेम्स 3 अध्याय। धन्यवाद।